अंबादास दानवे थोड्याच वेळामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार जे आहेत ते शिवालयमध्ये या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत सचिन अहिर आमदार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार। भाऊ, थोड्याच वेळामध्ये अंबादास दानवे महाविकास आघाडीचे म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असं स्वतः सांगतायत, परंतु कुठेतरी काँग्रेसकडून स्वतःचा उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे। कशा प्रकारे महाविकास आघाडीची रणनीती असेल? नक्कीच आहे की महाविकास आघाडी म्हणूनच हा उमेदवारीची घोषणा आदरणीय उद्धवजींनी केली, तर स्वाभाविकच आहे की त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय ते होणार नाही। अर्थात काँग्रेस पक्षाशी जे सर्व ज्येष्ठ नेते आहेत याच्याशी राऊतसाहेब काल रात्री पण बोललेत, आज पण त्यांची चर्चा होणार होती। आता फॉर्म भरण्याच्या वेळी आपण अंतिम स्वरूपात बघूया काय होतं आहे, पण फॉर्म भरण्याची वेळेपासून तर विड्रॉवलपर्यंत या सर्व गोष्टीची चर्चा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। कारण काँग्रेस पक्षाचा आग्रह होता की उद्धव साहेबांनीच ही उमेदवारी करावी, अर्थात आमच्या सर्वांचा पण आग्रह होता। पण असं असताना पण संघटनात्मक किंवा बाकीच्या गोष्टी आणि दूरदृष्टिकोनातून जे घेतलेलं उद्धव साहेबांनी जो निर्णय, त्यामुळे दानवेजींना ही उमेदवारी देण्याचं काम केलं। आणि मला असं वाटते की आता सर्वांनी एकजुटीने आपल्याला त्यांच्या मागे उभं राहणं हे गरजेचं आहे। जसं राष्ट्रवादींनी भूमिका घेतली होती उद्धवजींच्याबद्दल, काँग्रेसने पण घेतली होती, पण शेवटी एकदा आम्ही आमच्या पक्षातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर मला असं अपेक्षा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पाठिंबा देतील। तुमचं काँग्रेसच्या किंवा पक्षश्रेष्ठींचा काँग्रेसच्या नेत्यांचे काही बोलणं झाले का? या नक्की अंबादास दानवे यांना नक्की ते विरोध का करतायत? उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत होते, परंतु अंबादास दानवे यांना व्यक्ती म्हणून त्यांचा कदाचित तो नावाला असा विरोध असा नाही, त्यांचा आग्रह होता की उद्धवजींना आम्ही जर कॅन्डिडेट म्हणून दिलं तर आम्हाला आमच्या लोकांना सांगता येतील, एक संघ ठेवता येतील, अशी त्यांची भूमिका आहे। कारण पवारसाहेबांबाबतीत झालं, आता उद्धव साहेबांबाबतीत आपण ती भूमिका घेऊ, असं एक सर्व म्हणजे महाविकास आघाडी टिकून ठेवण्यासाठी हे त्यांचा युक्तिवाद त्यांच्या आमदारांना होता आणि म्हणून त्यांचा आग्रह होता। व्यक्ती नावाला काय विरोध नाही, कारण आम्ही सभागृहामध्ये एकत्रित बसतो। काँग्रेस पक्षाचे आज जे नेते आहेत त्यांना आम्ही सपोर्ट करतो। ज्यावेळी दानवे होते त्यावेळी काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष होते त्यावेळी त्यांचं सहकार्य होतं, तर मला असं वाटत नाही की तो व्यक्ती म्हणून आहे, परंतु कदाचित त्यांची ती एक रणनीतीचा भाग पण असेल की बाबा पुढे ज्या लोकसभा येणार आहेत, पुढेच्या विधानसभा ज्या येणार आहेत त्याच्याबद्दलची पण चर्चा व्हावी, असू शकतो। पण या सर्व बाबतीत आदरणीय संजय राऊतजी काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठांच्या संपर्कात आहेत। महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी बिघाडी झाली अशा देखील चर्चा सुरू आहेत। काल अंबादास दानवे यांची उमेदवारी आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेमध्ये असताना जाहीर केली, पुढच्या काही मिनिटांमध्येच काँग्रेस उमेदवार देणार अशा प्रकारची भूमिका जी आहे ते काँग्रेसनं घेतली, त्याच्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही अशा देखील चर्चा आहे। नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं, ते काय अयोग्य नाही आहे, कारण काँग्रेसने एक भूमिका घेतल्यानंतर स्वाभाविकच आहे की ही चर्चा होणं अपेक्षित आहे। पण मी जसं म्हटल्याप्रमाणे की राजकारणामध्ये या गोष्टी होत असतात, पण फॉर्म विड्रॉवलपर्यंत आपल्याला मला असं वाटते थांबावं लागेल, पण तशी वेळ येऊ नये हा प्रयत्न आमचा आज चाललेला आहे। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांना उमेदवारी देण्यात येत आहे। बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरतायत, याकडे कशा पद्धतीने पाहताय? हेच बच्चू कडू मोठ्या प्रमाणात राज्य सरकारवरती, विशेष करून देवेंद्र फडणवीस आणि सरकार आल्यानंतर त्यांच्यावरती टीका करताना मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं। आणि हे याच्यात लक्षात आलं की आता ही जी सर्व जी मंडळी आहे जे कामगारांच्याबद्दल, शेतकऱ्यांच्याबद्दल जे आग ओरडण्याचं काम करतात, या सर्व या सत्ताधाऱ्यांचे बी टीम आहे असं म्हणावं लागेल। कारण तुम्ही सरकारच्या विरोधात जाऊन भूमिका घ्यायची आणि मग सरकारमध्ये तुम्ही सामील व्हायचं आणि सांगायचं की नाही आता आम्ही सरकारकडनं या गोष्टी आम्ही मागून घेतलेल्या आहेत, अशाच प्रकारे प्रयोग त्यांनी दिव्यांग मंत्रालय द्या म्हणून सांगितलं, दिव्यांग मंत्रालय पण झालं। मग त्यांचा पाठिंबा कायम राहायला पाहिजे होता पराभूत झाल्यानंतर, पण ते का नाही झालं? अर्थात तो त्यांचा विषय, त्यांची संघटना आहे, त्यांची आहेत, पण मला असं वाटते की त्या फार मोठ्या प्रमाणावरती राज्यामध्ये त्याचा काय परिणाम एका तालुक्यापुरता आणि जिल्ह्यापुरता असेल, पण बाहेर होणार नाही। पण त्यांचं म्हणणं आहे की माझ्या काही मागण्या आहेत शेतकऱ्यांसंदर्भात, दिव्यांग व्यक्तींसंदर्भात, त्या मागण्या ठेवूनच मी शिंदेंच्या शिवसेनेकडे करतात। म्हणजे आमच्या वेळी पण ज्यावेळी त्यांनी मागण्या केल्या ते आम्ही पूर्ण केली, मग त्यांनी आम्हाला सोडून का ते गुवाहाटीला गेले? त्यानंतर एकनाथ शिंदेंनी दिव्यांग मंत्रालय तयार केलं, त्यांनी जाहीर पाठिंबा देऊन सपोर्ट करायला पाहिजे होतं, मग त्याच्याविरुद्ध त्यांनी का भूमिका घेतली? अर्थात एक ते चांगले कार्यकर्ते चळवळीतले आहेत, पण त्यांची या भूमिकेमुळे त्यांची जी विश्वासार्थी आहे, त्यांच्यावरती जे अवलंबून असणारे जे हजारो लोक शेतकरी जे त्याच्यामध्ये मोर्चामध्ये सामील झाले होते, त्याच्या एका प्रकारे विश्वासघात केला असं म्हणायला हरकत नाही। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की बच्चू कडू हे शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवार असेल, परंतु ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार
सचिन अहिर यांनी त्यांच्यावरती टीका केलेली आहे. नक्कीच ते बी टीम म्हणून काम करत होते हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. अशा प्रकारची टीका जी आहे ते सचिन अहिर यांनी केलेली आहे. कॅमेरामन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.